हॅलो डोकाला शॉट नका देऊ फॅमिली. तर तुम्ही म्हणत असाल की मस्तपैकी अशी तयार होऊन आज ही कशी काय ब्लॉगसाठी तयार झालेली आहे. तर रिझन आहे आमच्या घरातलं शेंडे फळ, ज्याचा आज बड्डे आहे तो म्हणजे स्वामिनीचा, आणि आम्ही बाहेर चाललो त्याच्यामुळे मस्तपैकी मी तयार झालेली आहे. ताई वगैरे येत आहेत, माझी स्वीट छोटे गुड्डू आणि बाबू पण येतात. तर आम्ही चाललो आहे बाहेर आणि मग आहे एक बड्डे सेलिब्रेशन नेहमीप्रमाणे. तर त्याच्यामुळे म्हटलं की आजचा ब्लॉग शूट केला पाहिजे, कारण शेंडेफळ होते 18 वर्षाचं. आणि दुसरी गोष्ट शूट करण्याचं रिझन आहे की काहीतरी जवळ आलं आहे, आणि ते म्हणजे गणपती. आणि आम्ही गणपतीला नेहमीप्रमाणे गावी चाललेलो आहे. तर तो पण व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे की काय धमाल करतो आम्ही कोकणामध्ये. तर त्याचे तर व्लॉग पार्ट्समध्ये येऊ शकतात कदाचित. तर तुम्ही असेच व्लॉग हा कंटिन्यू करत राहा. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. अजून ताई आलेली नाही आहे, आम्ही ताईसाठी थांबलो आहे. तर ताई आली की बड्डे सेलिब्रेशन स्टार्ट होतं आमच्या घरचं, कारण आमच्या घरात सर्वात जास्त उत्साही कोण असतं बड्डेसाठी, तर ते असतात ताई आणि अमित. नाहीतर मला बड्डेमध्ये काही इंटरेस्ट नसतो, डेकोरेशन वगैरे काहीच नाही. मी फक्त पार्टिसिपेट करत असते त्यांच्या बड्डेमध्ये. तर तशाच प्रकारे आता ताई आल्याशिवाय आमचे कोणत्याच घरचे बड्डे होत नाही. तर ती येते, तिच्याकडे बरेच प्लॅन असतात, ती काहीतरी धमाकेदार काहीतरी गोष्टी करत असते. आणि ह्या व्लॉगची क्वीन स्वामिनीला मी बोलवते. स्वामिनी, ऐ स्वामिनी. हॅलो गाईज. सो शी इज माय सिस्टर. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची जी सर्वात युनिक आहे आणि ती कोणीच केलेली नसेल, ती म्हणजे मी घातलेला जो हा ड्रेस आहे तो मी तिला गिफ्ट दिला होता. आणि तिने सकाळी त्याचं जॅकेट यूज केलं होतं फक्त. तर तो पूर्ण सेट मी आता संध्याकाळचं तिला त्या कपड्यांची कमी भासू नये, किंवा एका वेळी 2 कपडे कसे घालणार. तर त्याच्यामुळे हा जो तिने ड्रेस घातलेला आहे तो तिला पप्पाने गिफ्ट केलेला आहे. आणि हा जो ड्रेस मी घातलेला आहे हा मी तिला गिफ्ट केलेला ड्रेस मी स्वतःच बड्डेला घातलेला आहे. दाखवायलाच लागते आता माणसं. अशा प्रकारे आम्ही रेडी झालेलो आहे. आणि आता आम्ही थांबलेलो आहे आमच्या ताईसाठी. तर बघू आमची ताई कधी येते. फोन लावूया तिला. बसले नाही ते आता जाऊन. और देख सकते हो यहाँ कौन है. रोहित शर्मा, साक्षात रोहित शर्मा. नाही नाही नाही, देव माणूस म्हणला तो अजिंक्य शिंदे. काय नाव होतं त्याचं? और बर्थडे क्वीन, और बर्थडे क्वीन, और बर्थडे क्वीन, और बर्थडे क्वीन आके आई है माका. असं आता गावी जाऊया. 3 तिगाडा कौन तिगाडा. गावी जाऊया. आता आम्ही करणार आहे बर्थडे सेलिब्रेशन. बर्थडेसाठी केक इकडे नाही, केक आपल्याला तिकडे न्यायचा. आपण एकत्र गावी चाललो. एकदम भारी. टेन्शन कसलं आले, टेन्शन कसलं आले. अरे आजचा एपिसोड बघायचा मला, पण लवकर झोपावं पण लागेल. कोणाचं काय ते तुमचं टेन्शन. बिग बॉस बघायचं, रिअल बिग बॉस फॅन. ओवाळायचं काय. चला. सो वी आर हिअर. आणि आता बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट. ताई हॅलो. बाबू बाबूला दाखवले का. आमच्या घरी नाही दाखवलं तर विचारतो. कॅमेरा लहान बाळ दिसत. आणलं त्याचं समथिंग नाईस म्हणूनच म्हटलं. त्याचा रेंट घेतला पर हेड 40 रुपये. पर हेड 40 तिने ठरवून पण टाकलं काय पाहिजे. फोटो काढूया. मला बोला. बाबू इकडे बोला. इकडे ऑर्डर केली का? नाही काय तो केक कापा आधी बर्थडे केक कापून. ओके ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू.
अगं मला दाखव. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू. ओके आपण एक गेम खेळायचा आहे. एक इम्प्रूव्हमेंट पॉईंट आणि एक चांगला त्याचा स्ट्रॉंग पॉईंट. 2 पॉईंट सांगायचे तुम्हाला प्रत्येकाला एक. ओके, पहिलं कोण स्टार्ट करतं? अमित. तर चांगला पॉईंट असा आहे की अभ्यासामध्ये चांगली ओ माय बरोबर. गॉश. आणि निगेटिव्ह पॉईंट असा आहे की कुठे जाताना ना नेहमी हुशार असते. येस. बरोबर का? टाइम फॅक्टर लाईफ नाही सक्सेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. टाइम पंक्च्युअल पाहिजे. ओके, आता सेकंड पॉईंट मी ताई. उद्या एकदम सर्वात पहिल्यांदा रेडी. ओके, सेकंड पॉईंट ताई. हां तिचा सगळ्यात चांगला पॉईंट आहे की ती भयंकर हुशार आहे आणि तिला असं काय सांगितलं ना लगेच ऐकत नाही. आता तिला 10 वेळा सांगायला लागतं मग ती ऐकते. आणि ती बाथरूममध्ये जी 2-3 तास जे तिच्या आयुष्यातले ते तिने उद्यापासून कमी करावे. सेल्फ केअर बोलतात त्याला. सेल्फ केअर. हां, घंटाचा. सगळ्यात शेवटी मी आता आई. एक चांगला पॉईंट आणि एक चांगला पॉईंट खूप अभ्यास करते आणि तिची प्रगती पण आहे अभ्यासात. छान अभ्यास करते. खूप अभ्यास करते, अभ्यासात प्रगती आहे. दोन्ही वाक्य एकच. हो, छान करते ती सगळं. आणि इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट तिला आवाज जरा ना हळू करायला पाहिजे. पॉईंट टू शास्त्रीय संगीतकारांसारखी आता मी बोलणार आहे. काय दे एक मिनिट. माझा पॉईंट आहे ना. बाबूचं काय आयुष्य केक भेटला. बाबू अच्छा, ओके. अच्छा, मी तिचा स्ट्रॉंग पॉईंट सांगते. तिचा चांगला पॉईंट ऐक मला. आता आहे ना, तिचा स्ट्रॉंग पॉईंट काय माहिती आहे का? त्याला केक द्या, थोडं द्या ना. गुड्डू, माझा पॉईंट चालू आहे. ओके, तिचा स्ट्रॉंग पॉईंट हा आहे ना, ती घरातली सगळ्यांशी इमोशनली अटॅच आहे. Oh my God. तिला कोणाचं काय असेल ना तर ती म्हणजे असं सर्वात हळवं म्हणणार ना तर ती आहे घरामध्ये. पण दॅट आणि इज नॉट रॉंग पॉईंट. स्ट्रॉंग नाही ती, चांगला तिला point. चांगलं आहे आणि सगळ्यांना तिला कधी असं पॉझिटिव्हली हां ती निगेटिव्हली विचार करणार नाही कधी कोणाबद्दल पण. ते तिच्याबद्दल तेच चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट तिची वाईट गोष्ट सकाळची तिची अंघोळीचा जो टायमिंग आणि जो आवरायचा तिचा जो म्हणजे ती उठल्यापासून तयार होण्यापर्यंत जो लीड टाईम आहे ना तिचा. आता हे तुम्ही आहे ना हळूहळू अख्ख्या रत्ना हॉटेलमध्ये सांगितलं. काय ऐकून घ्या, समजून घ्या ना. मॅनेजर एवढ्या हॉलमध्ये 100 जणांना बोलतो आपण. ही असू दे प्लेट इथेच, ही फक्त इथे ही असू दे. हां आणि त्याच्यामध्ये तिला आहे ना टायमिंग जो आहे ना रेडी होण्याचा तो भयंकर आहे तिचा. आणि दुसरी गोष्ट ती अजून एक तिचा इम्प्रूव्हमेंट पॉईंट आहे की ती आहे ना ऐकत नाही म्हणजे समजून घेत नाही समोरच्याचं काय सांगतात. कारण लगेच घरातली react. सर्वात छोटी मुलगी आहे गाईज. आपण सिंपती घे. सिंपती गेम चटणी चटणी तर हा तिचा इम्प्रूव्हमेंट पॉईंट असू शकतो. आणि आता मेन पर्सन पप्पांचं पॉईंट पूर्ण करा. ज्याची आपल्याला उत्सुकता होती तो पॉईंट आता येत आहे. ॲक्च्युली काय माहिती, लाईफमध्ये सक्सेस म्हटलं तर तुझ्याकडे तुला असं काही सक्सेस होण्यासाठी काही हे लागतं. काही आपल्याकडे बोलतात ना ॲसेट लागतात. ते ॲसेट लाईक हार्डवर्किंग, स्टडी, कॉन्सन्ट्रेशन, या सगळ्या गोष्टी ॲसेट तिच्याकडे आहेत. ते सक्सेस होण्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज म्हणतो ना आपण, त्या प्रॉपर्टी सगळ्या तिच्याकडे अवेलेबल आहेत. थँक्यू पप्पा. फक्त तिला इश्यू काय माहिती आहे की त्या प्रॉपर्टीज सक्सेस ज्या गोष्टी अचीव करायच्या आहे अचिवेबल, लाईक सी वॉन्ट टू बिकम CA, बरोबर. तर CA जर बनायचं म्हटलं तर त्यासाठी लागणारा पेशन्स पाहिजे मोठा. आणि त्या पेशन्सला टिक राहण्याची वृत्ती पाहिजे. म्हणजे तो डिसिजन नाही ना, त्या मराठीत म्हणतो ना हळूहळूचं पाणी, त्याचं डोलायमान झालं नाही पाहिजे. कारण चांगल्या कामासाठी हर्डल्स खूप येतात. एकदा डिसिजन घेतला तो डिसिजन पूर्ण करण्यासाठी चिकाटी आहे ना, ती चिकाटी जशी अभ्यासाची चिकाटी दाखवते तसं त्या डिसिजनची प्रामाणिक राहण्याची चिकाटी निर्माण झाली.
सी ए म्हणायचं आपल्याला. कारण ह्या गोष्टी कसं ग्लॅमरस वाटतात. तर ग्लॅमरस वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी गुडी वाटतात. पण ते गुडी वाटण्यासाठी जे कोणतेही सक्सेसफुल बनत असतो ना, एखादा बिझनेसमॅन घ्या कोणी घ्या, त्याचा जो स्ट्रगलिंग पिरियड असतो, स्ट्रगलिंग पिरियडमध्ये ओव्हर व्हायचं म्हटलं तर सगळ्यात पेशन्स हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पेशन्स म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे पूर येऊन दे, महापूर येऊन दे, वादळ येऊन दे, पण त्यामध्ये आपला एम आहे ना, तो एम मिसिंग नाही केला पाहिजे. आणि तर नाही तर मग हुशारीचा फायदा काय, हुशार आपण भरपूर आहे, 90+ मार्क मिळवतो, पण पेशन्स नसेल तुमच्याकडे गोलसाठी तर तो गोल अचिवेबल होत नाही. मग तिला तिच्याकडे जे अंगीभूत जे काही गुण आहेत, लाईक अभ्यासाची कुवत त्या गोष्टी, त्याला जर पेशन्सचं जर थोडंसं हे दिलं ना तर ती सक्सेसचा रेशो तिचा अजून वाढेल. आता सक्सेस रेशो समजा आउट ऑफ 10 पैकी एक 6-7 असेल समजा, तर तो दॅट कॅन बी इन्क्रीज 8, 9, 10, 15 होते. आणि सगळ्यात मोठा ड्रॉबॅक नाही का माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आजचं लाईफ कसं आहे, कॉम्पिटेटिव्ह लाईफ आहे. कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये पप्पा तुम्ही सगळंच फुटेज करताय. कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे का, की टाईम मॅनेजमेंट. तर तुमच्याकडे किती स्किल असून दे, किती नॉलेज असून दे, इफ यू डोंट हॅव टाईम मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट हा इट मे बिकम अ बिग हर्डल इन युअर सक्सेस पाथ. टाईम मॅनेजमेंटमध्ये कोणते असून दे, आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटी असून दे, स्टडी असून दे, मग सगळ्या गोष्टी तुम्ही टाईम मॅनेजमेंट तिला इम्प्रूव्ह करण्याची खूप गरज आहे. अभ्यासाचं शेड्यूल, जेवणाचं शेड्यूल, खाणं, म्हणजे सगळं टोटल लाईफ आहे ना, ते दॅट शुड बी ॲज पर युअर टाईम टेबल. आणि ते तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केलं तर त्याला सक्सेस दूर नाही. टाळ्या. थँक्यू सो मच पप्पा. यावरती मी इम्प्रूव्ह ताईने एक पण काय ऐकलं नाही. ती स्प्रिंग रोलचं ताई म्हणाले गेलं तेल लावत मॅनेजमेंटचं स्किल आपण फ्रेंच. कोणत्या पॉईंटवरती वर्क करणार आहे? मी वर्क करणार आहे की मी लवकर उद्यापासूनच माझं दिसेल. उद्या आम्ही चाललेलो आहे गावी, तर उद्यापासूनच मी उद्या मी सगळ्यांच्या लवकर उठून ना, नाही जर गेली यांच्या नाकावर टिचून ना लवकर काढते. लवकर जाऊन गेला ना, आम्ही पण तयार आहोत. आताच बस जा जाऊन गाडी. सगळ्यात तुला इथं कन्क्लूड सांगू का, कन्क्लूड करू सगळ्या गोष्टी, सगळ्या पॉईंट. याला कोणी आपला एक इंडिव्हिज्युअल सांगितलं ऐकलं काय, आता मी कन्क्लूड करतो सगळ्या गोष्टी. तुझं 24 आवर्स असतं प्रत्येक माणसाकडे, तरी तुझ्याकडे 24 तास आहे. 24 तासही जास्त वेळ कोणाकडेच नसतो. तर अवेलेबल 24 आवर्स आहे ना, तुला ते प्लॅन केले पाहिजे. 24 आवर्स प्लॅन करणं म्हणजे काय, किती वेळ झोपायचं, किती वेळ उठायचं, किती वेळ जागायचं, हे संपूर्ण हे स्टुडंट लाईफमध्ये ॲटलिस्ट तुझं गोल अचीव्ह करेपर्यंत तुला संपूर्ण टाईम टेबल हे केलं पाहिजे. आणि लोकांचे कॉमेंट काही असतात ते पॉझिटिव्हली घ्यायचे. तिथे अँगर इश्यू क्रिएट झाला नाही पाहिजे. आणि अँगर इश्यू असला ज्या माणसाला राग येतो तर त्या माणसाला सक्सेस त्याचा आपण मिळवतो. इतक्या गोष्टीचा राग न करता ते शिकून घेतलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या वाटायला येतात ना, लोकांचे कॉमेंट ते पॉझिटिव्हली घेतले पाहिजे. आणि ते लोकांचे कॉमेंट ही आपली ऑपॉर्च्युनिटी असते, इम्प्रूव्हमेंट पॉईंट असते. बरोबर ना? आम्ही घरी बड्डे अशा प्रकारे स्वामिनीचे इम्प्रूव्हमेंट पॉईंट आलेले आहेत. छान वाटलं स्वामिनी, एवढं चांगलं फुटेज दिलंस तुझ्या. कोणाचे कॉमेंट असतात ना, सेकंड थिंग, आम्ही घरी त्या सकारात्मक घेऊन ओवाळत होतो. आपल्याला इम्प्रूव्हमेंटसाठी ऑपॉर्च्युनिटी असतात. दरवेळी ओवाळतो तेव्हा केक असतो, पण ह्यावेळी केक नव्हता. म्हणून बाबू अचानक रडायला लागले. मॅनेजमेंटमध्ये ना आणि ती आजीकडे गेली. SWOT ॲनालिसिस म्हणतो आपण, स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी. तर बाबू रडायला लागले का, तर ओवाळताना केक नव्हता. म्हणून त्याच्यासाठी खास आम्ही केक मागवला होता. स्टार्टर झालेला डायरेक्ट मेन कोर्स. गेम भारी होता, आपण हा कंटिन्यू करूया. आता एकमेकांचे पॉईंट. टॅगलाईन देतो, माझे सांगा ना बाई. टॅगलाईन देतो. तुझी एवढी हिंमत, तुझ्या वाईट कमी कमी मला प्रॉपर्टीमधून बेदखल करण्यात यातून एक अजून एक कन्फ्युज काय होतं, यश आणि अपयश येणार आहे. काय का